इशारा येतोय क्वार्टर फायनलला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू फुल टॉस आणि कव्हरच्या डोक्यावरून इथे चेंडू घेऊन काढलाय. एक टप्पा घेत सीमारेषा पार. पप्पू तोडकरच्या बॅट मधून येतोय एक ब्रँडेड चौकार 4 धावेंसाठी. टाइम सेट झाला इथे. पंचांनी इथे टाइम सेट केलेला आहे. बघा आपल्याला इथे वेळेतच आपली षटकं पूर्ण करावी लागतील, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि मला वाटतं मागच्या मॅच मध्ये या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला वेळेची किंमत जास्त ठाऊक आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनचा खेळाडू तिथे चेंडू अडवेल, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. पहिलं षटक सुरू आहे. तुषार गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या, परंतु लगेचच पुढच्या चेंडूवरती देखील हुशारीने इथे तुषारने कमबॅक केलाय. पुढचा चेंडू. हा चेंडू उजव्या एष्टीच्या नक्कीच बाहेर असेल. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा कॉल केलाय. एक दंडात्मक कारवाई इथे केली जाते. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा कॉल जो कळवलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या होते ती 5 धावा. प्रत्येक संघासाठी एकच रिव्ह्यू असेल, त्याचा योग्य तो वापर तुम्हाला करावा लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरतून प्रेस झालाय आणि कव्हरच्या हातामध्ये इथे जाऊन विसावला जाईल. पहिला आघाडीचा फलंदाज पप्पू तोडकर इथे होईल बाद. पहिला फलंदाज. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. इथे पहिला फलंदाज बाद होतोय. पप्पू तोडकर तंबूच्या आश्रयाला जातोय. सुरुवात नक्कीच इथे काहीशी निराशाजनक आहे. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाची. पप्पू तोडकर बाद झालाय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय अमित तापकीर. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी माहीर आहे. या फलंदाजाकडे देखील तितकाच क्लास आहे. सगळे फटके आपल्याला याच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतील. एक जुना जाणता लेजंड खेळाडू आहे. इथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सजवलं जात आहे. तुषारने देखील एक यश मिळवलंय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केला. दुसरा चेंडू त्या ठिकाणी निर्धाव हाताळला. तिसरा चेंडू अवांतर आणि चौथ्या चेंडूवरती पप्पू तोडकर सारख्या फलंदाजाला इथे जायबंदी केलाय. जेलबाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय अमित तापकीर. जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारे इथे फलंदाजी करेल. पुढचा चेंडू तुषार याचा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक मात्र फार दूर वरतून चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न इथे फसलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. सीमारेषा पार. एक टप्पा घेत येतोय चौकार. 4 धावा. इथे अमित तपकीरच्या बॅटमधून लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय. अगदी मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे. तिथे कुठलाही आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात नाहीये आणि त्याचा फायदा इथे फलंदाजाला मिळतोय. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार गेलाय. 4 धावेने इथे धावसंख्येचा आलेख वाढला जाईल आणि धावसंख्या होते ती एक फलंदाज बाद 9 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो बक्षीसपात्र फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये दाखल होईल. काल देखील आपण पाहिलं तर अमरदादा केडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आज पाहूया कुठला एक असेल. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू उजव्या इष्टीच्या लगत आहे. काहीसं जजमेंट त्या ठिकाणी फलंदाजाचं फसतोय. वेल्लेप केला आहे, परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारचा धोका गोलंदाजाला नसेल. चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. तुषारने देखील अगदी हुशारीने इथे गोलंदाजी केली आहे. चांगला चेंडू हाताळलाय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने. यष्टीरक्षण देखील अप्रतिम आहे. त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 4 धावेनंतर पुन्हा एकदा गोलंदाजाने इथे कमबॅक केलाय. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. इथे देखील मोठा प्रहार करायचा होता. प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू इथे गेलाय.
एका धावेसाठी. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. काहीच संमिश्र स्वरूपाचं षटक आपण तुषार याचं पाहिलं. 2 चौकार नक्की आलेत, परंतु एक फलंदाज देखील त्या ठिकाणी बाद करण्यामध्ये तुषारला यश मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतो यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाची धावसंख्या होते एक फलंदाज बाद 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय, परंतु मोठी धावसंख्या इथे उभी करावी लागेल, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये गोलंदाज आणि फलंदाजांचा फार मोठा भरणा आहे. पाहूया दुसऱ्या सेमीफायनल मध्ये दुसरा कुठला संघ या ठिकाणी दाखल होईल. या स्पर्धेतील पहिला संघ तर आपल्याला कालच्या दिवसामध्ये मिळालेला आहे. आज कोण येईल? आज 2 संघ येतील, कारण या मॅच मधील एक आणि त्यानंतर आपण जो तालुका ओपन हाफ ठेवलाय त्यामधला एक, असे 2 संघ आपल्याला मिळणार आहेत. झालं ना, षटक झालं. मी सांगतो ना, पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसरा जो गेला तो वाईट, त्याच्यानंतर फलंदाज बाद झाला, त्यानंतर आल्या आल्या परत एक चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि आताच एक, झाले 6 बॉल. बघा तुमचे अतिरिक्त खेळाडू इथे आहेत. काही ऑब्जेक्शन असेल तुम्ही अतिरिक्त खेळाडूला विचारू शकता. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 10 धावा. बघा अतिरिक्त जे खेळाडू आपण इथे बोलवतो ना, त्याच्या मागचं कारण ते देखील आहे. तुमची धावसंख्या कमी आहे जास्त आहे, चेंडू झालेत किती ते तुम्ही तुमच्या अतिरिक्त खेळाडूला विचारू शकता, अथवा पंचांकडून काहीची जर चूकभूल झाली तर आम्ही आहोतच. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे दुसऱ्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज सुगंध इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतोय. कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक. सुगंध आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आणि अमित इथे स्ट्राईकला सज्ज होतोय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, इथे मात्र स्क्वेअर कटचा सुरेख फटका. चेंडू जाईल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद. इथे गोलंदाजाने, धन्यवाद डीजे. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजाने वेगाने इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाज देखील तितकाच हुशार आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू स्क्वेअर कटने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या अगदी बाहेर षटकारासाठी इथे डिपॉझिट केलाय. धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळून काढलाय आणि इथे देखील आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार अमितच्या बॅट मधून येतोय. काय इथे सुरेख फलंदाजी आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण मैदानामध्ये पाहतोय. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. अमितच्या बॅट मधून आपण पाहतोय अमित तापकीर अगदी लेजंड खेळाडू आहे आणि सातत्याने लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील खेळण्याचा या खेळाडूकडे अनुभव आहे. त्यामुळे या फलंदाजाच्या पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका इथे सजवलाय. क्रिकेटचं सौंदर्य अमित सरांच्या बॅट मधून येतोय. चेंडू सीमारेषा पार. इथे येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. आपण अमित तापकीर यांना पाहतोय. आतापर्यंत चांगली फटकेबाजी इथे त्यांच्या बॅट मधून होते. मी तुम्हाला सांगितलं की सातत्याने अनुभव आहे, लेजंड खेळाडू आहे आणि खेळाशी निगडीत आहेत. यांच्या अकॅडमीमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर लहान मुलांना देखील खेळण्याचा सराव यांच्या माध्यमातून दिला जातोय. सणसवाडी येथे आपण पाहिलं तर MS धोनी अकॅडमीमध्ये जवळपास 30 ते 40 विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचे धडे दिले जात आहेत. आणि काय फटकेबाजी इथे सुरू आहे. बॅक टू बॅक दूसरा चौकार आहे. क्या बात है.
धन्यवाद डीजे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके षटकार आपण पाहिले. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती आपण पाहतोय 2 चौकार देखील आलेत. बघा हा जो तुम्ही वेळ घालवताय ना, शेवटच्या षटकामध्ये या वेळेची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. थोडंसं स्पीडअप करा, वेळ लावूच नका. पहिल्या 4 चेंडूवरती तर 20 धावा आल्यात. धावसंख्या होते ती 30 धावा. पहिल्या षटकामध्ये पप्पू तोडकर सारखा फलंदाज बाद केलाय, परंतु नवीन आव्हान इथे अमित सरांचा आहे. पुढचा चेंडू इथे गती कमी केली आहे. मिस टाइम स्ट्रोक. इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय. फलंदाज क्रमांक 2 जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय. डावखुरा शैलीचा एक अष्टपैलू खेळाडू, अगदी यंग टॅलेंट इथे मैदानामध्ये येत आहे. नाव आहे ओम माळी. डावखुरा शैलीचाच फलंदाज आहे. इथे मात्र त्याला आमंत्रित केलं जात आहे. अभित सर बाद झाल्यानंतर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय ओम माळी. आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 झाल्यात आणि 2 फलंदाज बाद आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या 4 चेंडूवरती 20 धावा खर्च केल्या, परंतु 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा इथे गोलंदाजाने कमबॅक केलाय. संघाला एक यश मिळवून दिलाय. पाहूया या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू मैदानामध्ये असेल आणि स्ट्राईकला असेल डावखुरा शैलीचा एक विस्फोटक फलंदाज ओम माळी. इथे आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज या षटकातील बाद होतोय. संघाला बसलेला तिसरा मोठा धक्का. 3 फलंदाज बाद इथे होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या होते ती 30 धावा. बघा या आपण षटकाचं विश्लेषण केलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार बॅक टू बॅक. पुढच्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 चौकार आणि पुढच्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद आहे. म्हणजे 2-2 चेंडूंचं इथे समीकरण येत आहे. षटकारही आले, चौकारही आले आणि विकेटही 2 आल्या. संमिश्र षटक आहे. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या होते ती 30. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय शुभम शेळके. नवीन बॅटर हा देखील तितकाच ताकदवान फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये अगदी हातातून निष्ठून चाललेली मॅच याच जोडीने आपल्या संघासाठी खेचून आणली, विजय मिळवला आणि क्वार्टर फायनल मध्ये हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पाहूया आता मात्र आव्हान वेगळं आहे. गोलंदाज देखील तितकेच हुशार आहेत. संघ देखील ताकदवान आहे. पाहूया ही जोडी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावा जमा करण्यामध्ये यश मिळवेल का. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तुषार. पॉवर प्लेची षटकं संपलेत. आता क्षेत्ररक्षण दूरवरती फैलावलेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्याचबरोबर काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग असे 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरतून येईल, चेंडू अडवेल, फेकी होईल. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. बघा गोलंदाज तेव्हा चांगली गोलंदाजी करेल ज्यावेळेस क्षेत्ररक्षक चांगली साथ त्याला देईल. इथे क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. म्हणजे फलंदाजांनी प्रयत्न केला 2 धावेचा, परंतु क्षेत्ररक्षकाने अगदी वेगात येऊन चेंडू अडवला आणि तितक्याच वेगामध्ये फेकी देखील केली आहे. एका धावेने धावसंख्येत वाढ झाली आहे. पुढचा चेंडू इथे फुल्लर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट. इथे क्षेत्ररक्षण तोच आहे. अगदी अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तिथे सजवलं जात आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव येते. एकेका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. चांगली गोलंदाजी इथे चांगलं कमबॅक आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आपण पाहिलं ना तर पार्टनरशिप ब्रेक झाली ना की नवीन पार्टनर आल्यानंतर धावांना कुठेतरी अंकुश लावण्याचं काम केलं जातं. चांगली गोलंदाजी तुषार याची आपण सातत्याने पाहतोय. पुढचा चेंडू
इथे पुन्हा एकदा उजय यष्टीच्या लगत चेंडू पडल्यानंतर काहीसं वळण घेतोय यष्टीरक्षक देखील अगदी अचूकरित्या त्या ठिकाणी चेंडू अडवतोय कुठल्याही प्रकारची धाव नसेल निर्धाव चेंडू आहे चांगली गोलंदाजी तुषार फार हुशारीने गोलंदाजी करतोय वेळ घेतोय अचूक टप्पा त्या ठिकाणी हेरतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय पुढचा चेंडू इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फुल्लर लेनचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्यामध्ये देखील तो यशस्वी होतोय एक व्यतिरिक्त इथे धाव मिळणार नाही फलंदाजांना देखील ठाऊक आहे तुषार अगदी योग्य दिशेने वाटचाल करतोय चांगली गोलंदाजी करतोय मोठे फटके मात्र खेळू देत नाहीये फुल्लर लेनचे चेंडू कधी गती परिवर्तन करणारे चेंडू आणि त्याचमुळे एक व्यतिरिक्त धाव मिळत नाही धाव संख्या 33 धावा इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे काय गोलंदाजी इथे केली जाते प्रत्येक फलंदाजाच्या विरोधात वेगळा चेंडू हाताळला जातोय अनुभवाच्या जोरावरती इथे तुषार देखील चांगली गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय धावसंख्या होते ती 33 तीन फलंदाज बाद 33 धावा इथे मात्र फलंदाजाने आपला क्लास दाखवलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाईल सीमारेषा पार इथे येतोय फटक्यांचा चांगला आविष्कार 4-4-4-4-4 धावेंसाठी डीजे धन्यवाद डीजे चला 3 षटकांचा खेळ संपलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय यशवंत भाऊ पाचंगे शिरूर येथून आलेला हा संघ या संघाची धावसंख्या होती 3 फलंदाज बाद 37 धावा 37 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स अजूनही 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे चला थोडंसं पटपट खेळा कारण तुम्हाला वेळेचं भान असणं गरजेचं आहे तुम्ही आयोजकांना थोडंसं सहकार्य करा सातत्याने आयोजकांनी तुमच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म इथे उभा केला आणि त्यावरती खेळण्याचा आनंद घ्या त्यांना चांगलं सहकार्य करा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय फिरकीचा जादूगर ज्याने मागच्या मॅच मध्ये आपल्या जादूने फलंदाजांना अडकवण्याचं काम केलं तोच पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्क वरती इथे पाहतोय नाव आहे उमेश नायडू सर एक चांगले आयोजक आहेत चांगले नियोजक आहेत चांगला व्यक्ती आहे आणि चांगला गोलंदाज आणि फलंदाज देखील आहे इथे उमेश नायडू सर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येत आहेत तर स्ट्राइकला आपण पाहतोय रणजित फराटे षटक क्रमांक इथे 4 ला सुरुवात होईल पहिला चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू जोरदार अपील पंचांचं बोट इथे आकाशाकडे फलंदाजाला इथे तर लेग बिफोर द विकेट LBW चा शिकार ठरवलाय परंतु लगेचच फलंदाजांनी इथे तिसऱ्या पंचांकडे धाव घेतली आहे आणि तिसरे पंच इथे निर्णय देतील डायरेक्टर टू टीव्ही अंपायर इथे तिसऱ्या पंचांनी निर्णय कळवलाय फलंदाज इथे OUT आउट काय गोलंदाजी इथे केली आहे बघा सुरुवातीलाच आपण पाहिलं ना तर उमेश नायडू इथे मात्र आपल्या संघाला चांगलं कमबॅक करून देतात मागच्या मॅचचा हिरो इथे मात्र स्वस्तामध्ये बाद केलाय म्हणजे बनावी तशी बॅट त्याची आता मात्र या मॅच मध्ये आपल्याला बोलताना पाहायला मिळाली नाही एक मोठा धक्का बसला असेल इथे यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाला चौथा फलंदाज इथे आपण पाहिलं तर लेग बिफोर द विकेट
चा शिकार ठरतोय आणि बॅक टू द पॅव्हिलियन देखील जातोय. नवीन बॅटर त्याच्या जागेवरती येईल. या ठिकाणी वैष्णवी गॅरेजचे मालक किशोरजी सावंत या मान्यवरांचं इथे शुभागमन होतं. त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मी मान्यवरांना विनंती करेल की या व्यासपीठावरती आपल्याला इथे आमंत्रित केलं जात आहे आणि त्या व्यासपीठाचा आपण देखील आपल्या शुभागमनाने मान राखायचा आहे. किशोरजी सावंत यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, आपल्याला ही विनंती असेल. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अजिंक्य गोळे. इथे मात्र काहीशी पडझड आपण पाहतोय यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाची, परंतु गोलंदाज इथे जर आपण पाहिलं तर सुरेख अशी गोलंदाजी करतात. एका बाजूला देहू रोड मावळ तर दुसऱ्या बाजूला शिरूर. सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये रंगलाय. पुन्हा एकदा गती परिवर्तन इथे मात्र ओळखलाय. आल्या आल्या चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. फार लांबवरचा षटकार 6 धावेंसाठी. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होते. धन्यवाद डीजे. 6 धावेने आपण पाहतोय धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 43 धावा. 43 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 43 धावा झाल्यात. 4 फलंदाज देखील इथे बाद आहेत. पुढचा चेंडू उमेशांचा सामना करेल तो अजिंक्य. पुन्हा एकदा पहिला सरळ हाताने खेळलेला षटकार आणि त्याच्या पुढच्या चेंडूवरती स्विच हिटचा प्रहार. इथे येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद. षटकारा पाठोपाठ इथे चौकार येतोय. म्हणजे सुरुवात जर आपण पाहिली ना तर विकेटने झाली, परंतु त्यानंतर इथे गोलंदाजावरती प्रहार आहे. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये त्यासाठी तैनात केलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. 1 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या होते ती 48 धावा. 4थं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 11 धावा या खर्च झाल्या 4 चेंडूंमध्ये. एक फलंदाज देखील इथे गोलंदाजाने बाद केलाय, परंतु 11 धावा देखील आल्या. त्यामुळेच धावसंख्या होते ती 48 धावा. उमेश नायडू सर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आहे तो शुभम. या फलंदाजाच्या खांद्यावरती मात्र फार मोठी जबाबदारी इथे येऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मगाशी जर आपण पाहिलं ना तर या फटक्यांवरती बॅक टू बॅक 2 षटकार शुभमच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाले. परंतु इथे ज्या वेळेस चेंडू बॅटवरतून ब्रश झाला ना स्वतःवरती तिथे शुभम नाराज आहे. कारण त्याच्या भात्यामध्ये इतका सुरेख फटका म्हणजे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून षटकार खेळण्याची ताकद आहे आणि तिथे मात्र हा चेंडू बॅटवरती नीट येताना पाहायला मिळाला नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 फलंदाज बाद आहेत. 4थं षटक मैदानामध्ये उमेश नायडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजिंक्य गोळे. आल्या आल्याच प्रहार करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा स्वीप शॉटचा फटका. इथे चेंडू ऑन साइडला गेलाय. क्षेत्ररक्षक त्यासाठी तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाची धावसंख्या होतीये 4 फलंदाज बाद 50 धावा. 50 अप. षटक क्रमांक 4चा खेळ इथे संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 50 धावा झाल्यात. आता गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय आशिष मोहिले.
नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय. तर स्ट्राईकला असेल अजिंक्य. इथे फुल्लर लेनचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने इथे चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येऊन चेंडू अडवेल आणि त्या दरम्यान सिंगल. फक्त एकच धाव आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 51 धावा. मागच्या मॅचमध्ये यशस्वीरित्या 99 धावा पूर्ण केल्या, परंतु या मॅचमध्ये काहीतरी इथे फलंदाजांचं बिघडलंय. अगदी आपण पाहिलं तर मोठी धावसंख्येचा विचार जो मनामध्ये होता तो मात्र साध्य होत नाही. परंतु शुभम अजूनही काही चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. इथे पुन्हा एकदा वेगवान चेंडू उजव्या यष्टीच्या लगत. इथे पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंचांनी इथे तटस्थ भूमिका घेतली आहे. इथे डॉटच बॉल आहे. एकदा पंचांनी कळवलेलं आहे. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पार. अगदी आपण पाहिलं तर साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू जातोय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. शुभमच्या बॅटमधून इथे येतोय तो षटकार. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 57 धावा. पुढचा चेंडू शुभमसाठी. इथे देखील चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. संदीपजी राठोड यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. इन ॲक्शन आपल्याला ते खेळताना पाहायला मिळतील. इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती 57 धावा. मोठे फटके नक्कीच आलेत, परंतु निर्धाव चेंडू देखील या षटकामध्ये आशिष मोहिले यांच्या. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा अगदी उजव्या यष्टीच्या लगोलग खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत आणि इथे चेंडू डॉट बॉल आहे. बघा, तुम्ही पंचांकडे दाद मागू शकता, तुम्हाला दाद मागण्यासाठी पूर्णपणे परमिशन आहे, परंतु तुम्ही पंचांना तुमच्याच बाजूने निर्णय द्या असं सांगू शकणार नाही. ते पंच बरोबर योग्य तो निर्णय कळवतायत. इथे चेंडू डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला आहे. मोठा प्रहार आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जाईल. 1 धाव त्या दरम्यान मिळेल आणि एकाच धावेवरती इथे समाधान. धावसंख्या होते ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा. इथे तुम्हाला जो वेळ दिला होता गोलंदाजी करणाऱ्या संघाला तो वेळ पूर्ण झालाय आणि त्याचमुळे आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू हा 30 सर्कलच्या आतमध्ये जास्त तैनात करावा लागेल. 4च खेळाडू तुम्ही बाहेर ठेवू शकता. इथे पॅनलाइज तुम्हाला केलं जातं. बघा, तुम्ही षटकांच्या मध्ये जे वेळ घालवताना त्या वेळेचा तुम्हाला फायदा होणार नाहीये, नुकसानच आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करायचा आहे म्हटल्यानंतर तुमच्यासाठी ही नुकसानाचीच गोष्ट आहे. 4च खेळाडू तुम्ही तैनात करू शकता, कुठलेही 4. इथे पॅनलाइज केलं जात आहे देहूरोड संघाला, देहूरोड मावळ या संघाला. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा उमेश नायडू आणि स्ट्राईकला आपण पाहतोय शुभम शेळके आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अजिंक्य गोळे. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू बिग टाइम स्ट्रोक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तुषार डाऊन द बॉल. इथे टिपला जाईल झेल. फलंदाजाचा पुन्हा एकदा संपलाय खेळ. शुभम शेळके बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. गाण्याच्या आवाजासाठी काहीशा मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेमध्येच आपण गाणं लावूयात.
परंतु झिंगाटचं गाणं म्हटल्यानंतर मोठ्या आवाजातच वाजवलं जातं. डीजेने वाजवलं परंतु थोडासा आवाज कमी करा. कोणाला इथे त्रास होता कामा नये. धन्यवाद डीजे. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूयात. इथे शुभम बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय राहुल शेलार. शेवटचे 5 चेंडू असतील. पाहूया राहुल कशा प्रकारे आपल्या संघासाठी इथे धावा बनवेल. 58 धावा झाल्यात. आतापर्यंत गोलंदाजी अप्रतिम झाली कारण दिग्गज फलंदाजांना डगआउटच्या दिशेने गोलंदाजांनी धाडलेलं आहे आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम आहे. शेवटचे 5 चेंडू. उमेश नायडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तो प्रयत्न फसतोय. चेंडू डॉट बॉल आहे. या गोलंदाजाला अगदी आपण पाहिलं ना तर चेंडूवरती नियंत्रण किती सुरेख आहे बघा. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसं वळण घेतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर वळण घेतोय आणि त्याचमुळे अगदी नवीन जर फलंदाज इथे मैदानामध्ये आला ना तर त्याला समजदार देखील नाही. अगदी सेट फलंदाजाला समजलं नाही तर नवीन सेट होण्यासाठी जो फलंदाज येतोय त्याला तरी देखील कुठला चेंडू कळणार आहे. इथे दुसरा चेंडू देखील या षटकातील निर्धाव. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध इथे चेंडूने घेतलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 59 धावा. 59 रन्स ऑन अ बोर्ड. रिव्ह्यूला एवढा वेळ नाही लावायचा सर. काही सेकंद असतात त्या सेकंदमध्येच तुम्हाला रिव्ह्यू घेता येतो. धावसंख्या होते ती 59 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. फलंदाजी कुठेतरी कमकुवत आहे परंतु कित्येक वेळेस जर आपण पाहिलं ना तर हाय स्कोरिंग पेक्षा लो स्कोरिंग मॅचेस या रंगतदारच होतात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. पुढचा चेंडू उमेश यांचा. स्विच हिटचा प्रयत्न इथे नक्कीच केला होता परंतु चेंडूने दिशा देखील फार दूरवरची गाठली आहे. चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेर आणि पंचांनी पुन्हा एकदा इथे वाईट बॉलचा कॉल. अवांतर धावेचा कॉल इथे केलाय. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 60 धावा. एका बाजूने आपण पाहतोय अजिंक्य गोळे स्ट्राईकला ज्याच्या बॅटमधून एक चौकार षटकार मागच्याच षटकामध्ये आला होता. पुढचा चेंडू उमेशांचा सामना करेल तो अजिंक्य. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. बॅटवरतून चेंडू ब्रश झालाय. यष्टांच्या मागे जर आपण पाहिलं ना तर काहीसं खराब कलेक्शन. इथे झेल निसटला. 1 धाव तर पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज इथे होईल बाद. 6वा फलंदाज धाव बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षय सर. क्षेत्ररक्षक तुमच्या हाताला काही जखम झाली आहे का? 61 धावा झाल्यात. लागला असेल तर फर्स्ट एड बॉक्स आहे इथे आणि डॉक्टर देखील आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मॅच संपल्यानंतर इनिंग संपल्यानंतर इथे येऊ शकता तुम्ही. 61 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न नक्कीच तिथे फसतोय आणि फलंदाज इथे झेलबाद आहे. इथे 7वा फलंदाज अजिंक्य गोळे आपण पाहतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आहे. 7वा फलंदाज डगआउटच्या दिशेने जाईल. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपण उमेश नायडू यांची पाहतोय आणि या षटकाच्या जोरावरती हा संघ पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करून देतोय. सुरेख अशी गोलंदाजी आपण इन ॲक्शन पाहू शकता. मुख्य स्क्रीनवरती ॲक्शन रिप्लेमध्ये देखील सुरेखरित्या त्या ठिकाणी चेंडू हाताळला. बॅटची अगदी हलकीशी एज आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूने एलबी आउट दिला. लेग बिफोर द विकेटचा शिकार इथे देण्यात आलाय. लेग बिफोर द विकेट
इथे फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. 61 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील. संदीप गिरी आपण पाहतोय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट बॉल आहे. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाची धावसंख्या होती 7 फलंदाज बाद 61 धावा. तर 62 धावींची गरज असेल राहुल माकाले, निलेश तरस, देहूरोड बावळ या संघाला. पाहूया पहिल्या डावाचा खेळ तर इथे संपुष्टात आलाय. दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे 62 धावांचा इथे पाठलाग केला जाईल. कालचा एक दिवस आपण एक सेमीफायनलिस्ट बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश केलेला संघ आपण पाहिलेला आहे. या मॅच मधला कुठला एक संघ त्यांच्या बरोबरीने बक्षीसपात्र फेरीमध्ये दुसरा संघ इथे प्रवेश करेल. पहिला डाव तर संपलाय. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार, मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संगपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमंत गोळवे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक, नमो चषक, नमो चषक, नमो चषक. नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी, नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल. तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. तर येत आहे ना नमो 2024 साठी. धन्यवाद. 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 नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार, मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संगपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमंत गोळवे.
नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी. आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक नमो चषक नमो चषक नमो चषक नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहोत. चहूवेदी आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून 18 पुढच्या पुराणी काळामध्ये हरिसी गाथी मंथोणी नवनीता तैसेची अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो मंडळी रामकृष्ण हरी. मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जातोय. क्वार्टर फायनलची मॅच. पहिला चेंडू वाईड आलाय. यानंतर जी होणारी मॅच आहे रामभाऊ क्रिकेट क्लब देवाणी लातूर आणि त्यांच्या विरोधात ज्ञानेश्वरी मोहोळ 11 मुळशी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करणार आहे, माफ करा, ज्ञानेश्वरी मोहोळ दोन्ही संघाचे कॅप्टन आहे सर. त्यांच्या विरुद्ध जर आपला जो संघ आहे रामभाऊ क्रिकेट क्लब देवाणी लातूर, देवणी लातूर, त्यामुळे विनंती असणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. सामन्याकडे तुम्हाला मी ती घेऊन जातोय. चालू असणारी मॅच जर आपण इथे पाहिले गेले तर राहुल शेठ मकाले स्पोर्ट क्लब अर्थात निलेश भाऊ तरस स्पोर्ट क्लब देहुरुड मावळ आणि त्यांच्या विरोधात यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब शिरूर हे दोन संघ आहेत. मयूर बालघरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो लाला दौंड षटक क्रमांक पहिलं. संदीपच्या हातामध्ये कोलवट टप्प्याचा बॉल होता. अगदी हलक्यात आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नसणार आहे. सिंगल तर इथे घेतली गेलेली आहे. 61 झालेले आहेत. 62 धाब्यांचं आव्हान आपण पाहिले गेले तरी ते देहुरोड मावळ संघासमोर जे असणार आहे. लाला दौंड उर्से गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मिस्टर 360 एरिया मध्ये नेहमीच पॉवरफुल बॅटिंग तो करतो. दिगंबर दत्त दौंड 3D आज पाहिजे मैदानामध्ये लाला स्ट्राईक ऑन तयार असणार आहे. स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से संघाला मात्र नेहमीच रिप्रेझेंट करणारा खेळाडू तो लाला आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिले तरी ते संदीप तयार असेल. पहिला बॉल घेऊन रिव्हर्सचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क होऊ शकलेला नाहीये. आदरणीय समीरजी राणे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहे. मी समीरजी राणे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅच कडे घेऊन जातोय आपण. पाहतोय पुण्यात संदीप गोलंदाजीसाठी तयार असेल. लोअर फुल टॉस जमीन समुद्र फटका खेळला जाईल. तिथे आपण पाहतोय शॉट मिड विकेटला. चेंडू हातामध्ये येऊ शकलेला नाहीये. चला यानंतरची जी होणारी मॅच आहे रामभाऊ क्रिकेट क्लब देवाणी लातूर आणि त्यांच्या विरोधात ज्ञानेश्वरी मोहोळ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय. कोलवट टप्प्याचा बॉल इथे जर पाहते इनसाइड आउट चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला गेला. परंतु जर आपण पाहिले गेले तर चेंडू डॉट असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर प्रीमियम कंपनीचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्रीमान आदरणीय नितीनजी अफाटेकर साहेब हे देखील उपस्थित आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तुम्हाला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. त्याचबरोबर उद्योजक आदरणीय किशोरजी सावंत यांनाही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी अशाने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. संदीप षटक क्रमांक जो इथे पहिलं हाताळतोय. स्ट्राईक ऑन मयूर बालघरे. लोअर फुल टॉस आणि इथे आपण पाहतोय चेंडूला उडवला लॉंग ऑन बा
एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आलाय चौकार. षटक क्रमांक आपण इथे पाहतोय मैदानाच्या मध्ये. थँक्यू डीजे. आणि इथे जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितपणे चौकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता आणि त्या फुल टॉस चेंडूंवरती आपण पाहतो इथे मयूर बालगरेच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. जाऊया मॅचकडे. पुण्यात आपण पाहतोय सामन्याकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. आणि धावफलक जर आपण इथे पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती आहेत. एकूण 62 धाव्यांचा पाठलाग आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू झालेला आहे. लाला दौंड या सीझनमध्ये जर आपण पाहिलं तर 2 लागोपाठच्या मॅन ऑफ द सिरीज मिळवणारा लाला दौंड आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्याला रोखण्यासाठी आता विकास जाधव गोलंदाजीसाठी तयार असेल इथे मैदानाच्या मध्ये. स्ट्राइक ऑन लाला. खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय तिथे लॉंग ऑफला. आणि पप्पू तोडकरचा जबरदस्त प्रयत्न तिथे होता. आणि तिथे काय कॅच तो सुटलाच परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेरही पोहोचला. षटकार आलाय. थँक्यू. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आलेला आहे. आणि पप्पू तोडकर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर चांगला प्रयत्न तिथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. लालाच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. षटकार आहे माफ करा. स्क्वेअर कट आणि तिथे डीप कव्हरला चेंडू. एक टप्पा घेत कोही नाही मौका. सीधा चौका फॉर रन. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये चौकाराला. या चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 18 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज. एका बाजूला लाला दौंड डी फॉर डेंजर. आणि हे आपण पाहतोय अतिथी मान्यवर आज आपल्या सोबत मात्र जे जोडले गेलेले आहेत. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा विकास जाधव इथे तयार असेल. ओहो हा चेंडू जर पाहिले तिथे थोडासा मात्र वळण घेणारा चेंडू होता. बॅटवरती चेंडू पण पाहतो येऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. इथे जर आपण पाहिलं तर निश्चितपणे आमचे छोटे छोटे भारताचं भविष्य जे आपण स्क्रीनवरती त्यांना पाहतोय. आणि आज मात्र ते क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा. आणि यावेळी पाहायचं रिव्हर्स विकेट. लाला दौंडने त्याचे रंग उधळायला सुरुवात केली आहे. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलेला आहे. लाला दौंडला माहिती आहे आज मला माझ्या मनगडाची ताकद इथे दाखवायची आहे. स्वतःवरती विश्वास ठेवण्याचा मात्र इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला लढायचं आहे. आणि लाला दौंडने काय आक्रमण इथे मैदानाच्या मध्ये चढवलेलं आहे. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती असताना 22 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडूमध्ये 16 धावा बनवत होतो लाला दौंड. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब या संघाला खऱ्या अर्थानं आता इथे मैदानाच्या मध्ये कमबॅक करावा लागणार आहे कारण धावसंख्या आपल्याकडे कमी आहे. कोलबट्टाप्याचा बॉल होता तिथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. रणजित फराटे आपण पाहतोय चेंडूच्या खाली टिपलाय झेल.
तिथे आपण पाहिले गेले तर पहिल्या विकेटचं पतन परतावं लागेल लाला दौंडला. थँक्यू. नक्कीच राहुल सर तुम्हीच सांगितलेलं आहे आपल्याला आवाजाच्या मर्यादा आहेत. आपल्याला भावनेच्या भरामध्ये अति काही करायचं नाहीये. तर नक्कीच टॉस देखील याच्यानंतरचा होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आज आवर्जून संतोष सर खऱ्या अर्थानं जिथे जिथे मात्र खुल्या गटाच्या क्रिकेटच्या स्पर्धा असतात नेहमीच त्या स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून अगदी पुण्यातून मग पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या अशोकजी शिंदे हे देखील आपण पाहतोय आज आवर्जून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचे मात्र मी माउंट रेजी स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅचकडे न्यू बॅटर उमेश नायडू द हार्ड हिटर. स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 22 धावा धावलकावरती आहेत. ओहो हो हो इथे मैदानामध्ये कदाचित चेंडू मात्र हातातून निसटला असेल. संघाची धावसंख्या इथे आपण पाहतोय स्थिर असणार आहे. 22 धावा धावलकावरती आहेत. विकास जाधव तयार असेल. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे पण जर पाहिले गेले तर निशाणवर थोडीशी बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटाने बॉलमध्ये आपण पाहिले गेले तर तिथे संपर्क आपल्याला होताना पाहायला मिळाला नाहीये. षटक क्रमांक जर आपण इथे पाहिले गेले तर धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा धावलकावरती आहेत. समीकरणाकडे तुम्हाला मी घेऊन जाईल. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 40 धाव्यांची गरज आहे. एक आमदार एक संघ आपण पाहिले गेले तर ही संकल्पना आपण खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जी पाहतोय. स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024 नवीन वर्षातील एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा ती म्हणजे आपण पाहतोय इथे नमो चषक. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असणार आहे मैदानाच्या मध्ये. षटक क्रमांक 3 असेल आणि 3रं षटक मैदानाच्या मध्ये हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत. संदीप गिरे जे गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असणार आहे. डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत. नेहमी प्रभावशाली गोलंदाजी करण्यासाठी ते शिरूर तालुक्यामध्ये ओळखले जातात. 22 धावा धावलकावरती आहेत. मयूर बालघरे आणि दुसऱ्या बाजूला पाहते उमेश नायडू ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. मयूर बालघरे म्हटलं की मावळ तालुक्याचा गब्बर म्हणून देखील मयूर बालघरेला ओळखलं जातं. 24 चेंडू 40 धाव्यांची गरज आता जी मैदानाच्या मध्ये असेल. गोलंदाज तयार संदीप आणि यावेळी पाहिजे लोअर फुल टॉस शफल झाले. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तरी ते घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय जो मैदानाच्या मध्ये होणार नाही. एक धावी ते आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती 23 धावा धावलकावर आहेत. 6 षटकांच्या लढती आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात पाहिजे. संदीप इथे तयार असेल. स्ट्राइक ऑन उमेश. लोअर फुल टॉस तिथे पाहिजे. मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल आणि तिथे चेंडू पाहिजे जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. थँक्यू डिजे. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये नक्कीच प्रीमियम कंपनीचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नितीनजी
अफाटेकर साहेबांना मी विनंती करतो, त्याचबरोबर किशोरजी सावंत साहेब मी यांनाही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा ऑन साईडला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू आपण पाहतो ते कव्हर करेल. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला, परंतु फेकी तिथे थोडीशी खराब आहे. बॅकअप तयार आहे. एक धाव इथे आपण पाहतो जी घेतली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 28 धावा दाबलकावरती आहेत. खूप सारे अतिथी मान्यवर आपल्यासोबत आज मात्र जोडले जात आहेत. या सर्व अतिथी मान्यवरांचं देखील मी बाउंड क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीने स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कपमध्ये अर्थात नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहतोय खोदून काढलाय. दोन खेळाडूंच्या मधोमध खेळलेला चेंडू. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू ते मैदानामध्ये अडवतोय. चेंडूची तिथे फेकी होईल आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर घेतलेली एक सिंगल आहे. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल दाफलकावरती 29 धावा. याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आपण पाहतोय नुकतंच शुभागमन झालेलं आहे. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर संघाचे संघ मालक आदरणीय धनंजय माळे साहेबांचं श्री शुभागमन झालंय. मी साहेबांचं बाउंड क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय उमेश नायडू. वाह वाह काय अफट आहे. रणजित फराटे जबरदस्त झेल, परंतु तिथे पाहिले जाणार आहे. तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल, परंतु रणजित फराटे एक वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरी मोहोळ संघाचे संघ मालक आदरणीय धनंजय माळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांनाही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सामन्याचा टॉस होणार आहे. किशोरजी सावंत उद्योजक, त्याचबरोबर प्रीमियम कंपनीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नितीनजी अफाटेकर साहेब यांनाही मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. अकोटकर माफ करा, नितीनजी अकोटकर साहेबांना देखील विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या. तर टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत जॉईन होत आहेत राहुल बोंबे सर. थँक्यू. नमो चषक 2024 सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो टॉस बॉक्समध्ये. अर्थात तालुका हाफ तालुका हाफला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं रामभाऊ सीसी देवणी तालुका आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्ञानेश्वरी 11 अगदी पंढरपूर तालुक्यातील ही टीम, अगदी मोहोळ तालुक्यातील ही टीम तुम्ही या ठिकाणी पाहताय. संदीपजी राठोड कॅप्टन आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रामभाऊ शिंदे कॅप्टन उपस्थित आहेत. तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये येथे टॉस संपन्न होणार आहे. हेड कॉल आणि आपण पाहतोय हेड टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. खरं तर तालुका हाफमध्ये इथे परफॉर्मन्स असेल, नियोजन आणि ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी खेळणार आहात, कशा पद्धतीचं स्क्वॉड असेल विशेषतः ह्या तालुका हाफसाठी? स्टार्टिंग सर्वप्रथम आम्ही मंडळाचे आभारी आहोत, कारण आम्ही 500 किलोमीटर लांबून आलो. आम्हाला सर्वप्रथम आनंद वाटला आल्यानंतर ग्राउंड पाहून, सर्व इथलं नियोजन पाहून, आणि स्टार्टिंगला बॅटिंग करून चेस करण्यासाठी त्यांना थोडंसं जास्त स्कोर दिला तर थोडं बेटर होईल, त्या उद्देशानं आपण बॅटिंग घेतलेली आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय खरं तर आपण पाहतो या ठिकाणी घेतला गेला. तुमच्या भागातील क्रिकेट आणि विशेषतः पुण्याचं क्रिकेट काय साम्य वाटतंय, काय सांगाल? साम्य मी थोडंसं म्हणजे वेगळे पण आहे, कारण की कसं या ठिकाणी LBW वगैरे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. आमच्याकडे अवेलेबल नसतात हा विषय, आणि याकडे टेनिक्स बॉल आमच्याकडे गुरु बॉलचा अवेलेबल करत होतो. ओके, थँक्यू. त्यानंतर आपण पाहतो अगदी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ज्यांनी भुरळ पाडली आहे, संदीप राठोड. महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या प्रीमियर लीगमध्ये तुम्ही संदीप सरांना पाहता आणि आज आपली टीम घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर बॉन क्रिकेट एक भव्य नियोजन आहे. या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालात, काय वाटतंय, कसं पद्धतीचं स्क्वॉड असेल? अतिशय सुंदर एक महाराष्ट्रातली नावाजलेली टुर्नामेंट आहे बॉर्न क्रेझी. मी 15, 16, 17 साल म्हणजे या इथे मी 2-3 वेळेस विजयी ठरलेलो आहे डिंगडोंग या संघातून खेळताना. खूप छान नियोजन असतं, डे नाईटचे मॅचेस असतात. खूप म्हणजे सुंदर टुर्नामेंट आहे, एक महाराष्ट्रातली नामोजलेली टुर्नामेंट आहे.
2016-17 मध्ये विजयी ठरलात. पुन्हा एकदा त्या रेकॉर्डची बरोबरी किंवा एकदा तो इतिहास पुनरावृत्ती होणार की नाही याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. आणि आपण पाहतोय विशेषतः 2 दिवस या मैदानावरती पाऊस होता आणि त्यानंतर जे काही आउटफील्ड या ठिकाणी बनवलेली काही विकेट आहे, काय वाटतंय तुम्हाला, काय सांगाल? नक्कीच मी लाईव्ह पाहत होतो. जसं 2 दिवस पाऊस होता त्यानंतर जे स्पर्धा कमिटी विशेषतः जे आपले आयोजक आहेत त्यांनी खूप सारे मेहनत घेऊन मॅचेस चालू केले. मी अंपायरचा पण इंटरव्ह्यू पाहिला होता जेव्हा 2 दिवस पाऊस पडल्यानंतर त्यांनी म्हणले. मी खूप खूप मंडळाचं म्हणजे त्यांना आभार करतो की इतकं बॉर्न क्रेझी या मंडळाचं म्हटलं खूप छान नियोजन केलेलं आहे. ओके, थँक्यू. आतमध्ये मॅच सुरू आहे. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. अगदी मॅच देखील आपण पाहतोय या ठिकाणी सुरू असेल आणि जशी मॅच आपण पाहतोय या ठिकाणी सुरू असेल पुढे एकदा सुमित सोनवणे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. थँक्यू. तर बरोबर, धन्यवाद. आपण पाहतोय ठिकाणी षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण इथे पाहिलं 30 धावा धावफलकावरती आहेत आणि आत्तापर्यंत 2 फलंदाज जे बाद झालेले आहेत. उमेश नायडू दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर उमेश नायडूचा काय झेल तिथे खऱ्या अर्थानं रणजित फराटेने टिपला. तो अप्रतिम झेल होता. त्या झेलचं खऱ्या अर्थानं मी विशेष कौतुक करेल. शिरूर तालुका मांडवगण फराटा गावाला बिलॉंग करणारा रणजित, वेळ आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. टायमर थोडंसं थांबवलं जाणार आहे कारण जिथे बॅटिंग टीम किंवा काही वेगळं काही जर आपण पाहिलं तर वेळ आपला वाया जात असेल तर त्यावेळेस मात्र थोडंसं स्टॉप क्लॉक आपण थांबवणार आहे. तर मॅचकडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. पुण्यात जर आपण पाहिले गेले तर समीकरण 30 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे राहुल शेठ मकाले स्पोर्ट क्लब अर्थात निलेश बोतर स्पोर्ट क्लब देवरोड मावळ संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज आहे. थोडं स्पीडअप करा. क्वार्टर फायनलची मॅच आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत. जो संघ इथे जिंकणार आहे तो संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. जो संघ इथे पराभूत होईल त्या संघाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. तर मॅचकडे आपण पाहतोय आकाश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला मयूर बालघरे ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये इथे 30 धावा धावफलकावरती आहेत. आकाश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते मयूर बालघरे ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. या ठिकाणी बाउंड्री स्पोर्ट क्लब संघाचे खऱ्या अर्थानं जुने जाणते आणि अतिशय जवळचे मित्र सर्वांचेच आदरणीय सत्यन देशमुख सरांच्या क्षणी आगमन झालेले आहे. सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. जवळ मॅचकडे आकाश शिंदे इथे आपण पाहतोय स्ट्रायकर तयार असेल. उजव्या हाताने तयार आहे विकास जाधव. पुढे सरसावा चेंडू खेळून काढला जाईल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहिजे तिथे पप्पू तोडकर आणि तिथे आपण पाहतोय चेंडू मात्र पप्पू तोडकर तिथे निराश असतील. लॉंग ऑनला चेंडू सीमारेषा बाहेर हा चौकार आलेला आहे. थँक्यू डीजे. माफ करा. आपण पाहतोय अजिंक्य तिथे क्षेत्ररक्षण करत होते आणि तिथे मात्र त्यांना अपयश हाती आलं. पप्पू तोडकर यांना माहिती आहे की आपल्याला ह्याच धावा रोखायचे, आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय या जगामध्ये काहीच मिळत नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा पाहिजे विकास तयार असेल. आकाश शिंदे स्ट्राईक ऑन तयार. चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडूने मात्र फक्त उंची घेतलीये आणि तिथे आपण पाहतोय विकास स्वतः चेंडूच्या खाली आणि तिथे टिपला जाईल. परतावा लागेल आकाश शिंदे यांना. विकेट. थँक्यू. इथे विकेट येताना आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जे आपल्याला पाहायला मिळाली एका पटापट एक फलंदाज आता मैदानामध्ये बाद होत आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. शेवटचे 16 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा जिंकण्यासाठी अजून बनवायचे आहेत. मयूर बालघरे एका बाजूने मयूर बालघरेने मात्र खिंड लढवली, बुरुज लढवलेला आहे.
परंतु त्याला आता 7ही देणं गरजेचं असेल. शैलेश सर, असं म्हटलं जातं की त्यावेळेस आज तुम्हाला कोणी प्रश्न विचारला ना की तुम्हाला काय व्हायचंय, तर काय उत्तर आम्हाला ऐकायला मिळेल? परंतु संतोष सर, काय व्हायचंय कोणाला विचारा ना, काही नाही, पुन्हा एकदा लहान व्हायचंय. चौतीस धावा धापलकावरती जे आहेत. विकेट आलेली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल ते होणार आहेत. मावळ भूषण या खिताबाने मात्र ज्या खेळाडूला सन्मानित केलेला आहे तो अमोल जाधव, मॅन फ्रॉम इन चिंचोली. दोन्ही एकाच संघासाठी सातत्याने रिप्रेझेंट करणारे हे दोन्ही खेळाडू. नॉटी बॉय चिंचोली संघातून मात्र आलेली ही पुढे नाव आहेत. पाहिजे अमोल जाधव स्ट्राईक आउट, नॉट स्ट्राईक मयूर बालघरे. विकास जाधवचा पुढचा चेंडू. लोअर फुल टॉस, खोलवर टप्प्याचा बॉल होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. आणि आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर कुठेतरी एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक पस्तीस धावा ज्या धाबलकावरती आहेत. 15 चेंडू शिल्लक, 27 बनवायचे आहेत. मयूर बालघरे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा विकास जाधव. 3.3 क्षेत्ररक्षणामध्ये होणारा वारंवार बदल आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. यश मिळवायचे प्रत्येकाने स्वप्न पाहिलंय. स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप एक मानाचं करंडक आपल्याला आज हातामध्ये मिळवायचं आहे. नमो चषक 2024 नवीन वर्षातील ही मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. फुलटॉस बॉल, परंतु ते आपण पाहतोय बॅटवरती चेंडू आपण पाहतोय येऊ शकलेला नाहीये आणि तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. तिथे चेंडू आपण पाहिलं तर मयूर बालगरेच्या बोटांवरती चेंडू आदळला. त्या बोटाकडे पाहत मयूर बालगरे स्वतः सांगत असेल की न जाने कौन सी उंगली होगी जिससे पकडकर मुझे माने चलना सिखाया होगा. ते कोणतं बोट असेल ज्या बोटाला धरून माझ्या आईने मला चालायला शिकवलं. फेअर डिलिव्हरी. पस्तीस धावा धाबलकावरती. फुलटॉस चेंडू होता परंतु त्या चेंडूवरती फारसा मोठा फटका खेळता आला नाहीये मयूर बालघरेला. विकास जाधव तयार. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. मावळचा गब्बर इथे आक्रमण चढवलंय. गब्बर इज बॅक. षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानामध्ये आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. तफलकावरती 41 धावा. हा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा दिशा बदलणारा चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये आपण जर पाहिले गेले तर संपर्क होऊ शकला नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड कडे मी तुम्हाला घेऊन जातोय. 41 धावा धबलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. समीकरण शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज आहे. आता मी म्हणेल की आता कुठेतरी संघर्षाला सुरुवात झालेली आहे. एका बाजूला यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब शिरूरचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल शेठ मकाले स्पोर्ट क्लब अर्थात निलेश भाऊ तरस स्पोर्ट क्लब देहरोड मावळचा संघ आहे. मावळ विरुद्ध शिरूर हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समय बचाइये त्यामुळे वेळ महत्वाचा असणार आहे आपल्याला. स्पीड अप करा. खेळाडूंना विनंती आहे आपल्याला घाई करणं गरजेचं असेल. मी संघाच्या संघनायकाचं पुन्हा एकदा लक्ष वेधेल. आपल्याला जो काही निर्धारित वेळ दिलेला आहे तर निर्धारित वेळेमध्ये आपल्याला एक इनिंग एक डाव संपवणं गरजेचं आहे. मॅच दोन्ही संघासाठी महत्वाची आहे परंतु वेळ तितकाच महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये
एकदा गेलेली वेळ ही कधीच कोणाला पुन्हा मिळत नाही, त्यामुळे प्रत्येक वेळेचं तुम्ही नियोजन करा, प्रत्येक वेळेचा तुम्ही सन्मान करा, कारण समय किसी का गुलाम नहीं है, हम सब समय के गुलाम है, इसलिए हमें समय के साथ साथ चलना होगा। बारा चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतो 21 धाब्यांची गरज आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज जो आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा द रायझिंग स्टार ओम माळी। संतोष सर या नावाने येणाऱ्या काळामध्ये गर्दी होणार आहे, त्याचं नाव ओम माळी आहे। या खेळाडूकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे, कष्ट घेण्याची ताकद आहे, तो ओम माळी आहे। पहिला चेंडू लोड फुल टॉस होता ऑन साइडला रणजित फराटे, वाह काय प्रयत्न होता, जबरदस्त एफर्ट, जबरदस्त प्रयत्न। 2 धावा तिथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है, आम्हाला प्रयत्न करायचे, आम्हाला जिंकायचं आहे आणि तो प्रयत्न इथे रणजित फराटेचा पाहायला मिळाला। स्वतःचं शरीर त्याने मात्र झोकून दिलं, तो कोसळला, तो पडला, तो ढासळला, परंतु चेंडूला मात्र त्याने थांबवलेला आहे। टेनिस क्रिकेट .inच्या संपूर्ण आमच्या ऑफिशियल टीमचं विशेष कौतुक करेल, ज्या प्रकारचं कामकाज ते करतायत। लोअर फुल टॉस चेंडू होता अमोल जाधवचा, ओम तयार असेल इथे, हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिला जातोय, पंच मात्र तिथे थोडेसे निराश आहेत, जमिनीला समांतर करतील, अतिरिक्त धावे ते मिळणार आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 44 धावा। रणजित फराटे वारंवार मात्र हे स्क्रीनवरती दाखवले जाणारे दृश्य आपण जरूर पाहतोय तिथे, कारण रणजित फराटेचा जो एफर्ट आहे तो जबरदस्त राहिलाय। उमेश नायडूचा झेल देखील त्याने अप्रतिमरित्या टिपला। 11 चेंडू आणि या 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायचे अजूनही 18 धावा। एक डॉट चेंडू पण पाहतोय, महत्वाचा आहे। अमोल जाधव स्ट्राइक ऑन, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बॅटची आतल्या बाजूची कडा पण इथे मैदानामध्ये पाहतोय, त्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, सिंगल यावेळी मैदानामध्ये घेतली जाते। एक धावी इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती आहेत। संघर्ष आज दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायचा आहे, ज्याचा संघर्ष मोठा आहे ना यशही त्यालाच मिळणार। जितना बड़ा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी। मयूर बालघरेने त्याच्यामध्ये असणारी आक्रमकता मयूरने दाखवलेली आहे। या खेळाडूला उगच मावळचं गब्बर का म्हटलं जातं, आज पुन्हा एकदा त्याला दाखवून देणं गरजेचं आहे। पाहिजे ओम इथे कशा प्रकारे मयूरला थांबवणार आहे। रिव्हरचा फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न, पंच मात्र आपण पाहतोय त्याच्याकडे निराश असतील, अतिरिक्त धाव इथे येणार आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाचं धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल। स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिलं तर 46 धावा धावफलकावरती आहेत। रिव्हरचा फटका आपण पाहतोय ते मैदानामध्ये प्रयत्न केला मयूरने, परंतु तिथे फलंदाच्या रीच पासून दूरवरती टाकला चेंडू होता। फुल टॉस बॉल आणि तिथे मात्र आता चतुराई दाखवली ओमने। ओमला मात्र इथे आता स्वतःला सिद्ध करायचं आहे, कारण ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडायचा नाहीये, मनात धरलेलं स्वप्न कधी मोडायचं नाहीये। पावलोपावली कठीण प्रसंग येणार आहेत, मनात धरलेलं ध्येय स्वप्न पूर्ण होईपर्यंत हार मानायची नाहीये। खोलवट टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहतोय, चेंडू अगदी हलक्याने खेळून काढला जाईल। लॉंग ऑन मध्ये पुन्हा पाहिजे, रणजित चेंडू ते कव्हर करेल, एक धावी ते मैदानाच्या मध्ये येणार आहे। या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल। धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 47 धावा। संघर्ष करायचा आहे। अमोल जाधव पुन्हा पाहिजे मैदानामध्ये स्ट्राइक ऑन तयार। शॉट ऑफ प्लेन चेंडू होता, तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू तिथे सोडून दिला जाईल आणि
आपण पाहतो इथे DRS तिसऱ्या पंचांची मदत यावेळी आपण पाहतो इथे घेतली जाणार आहे. चर्चा मैदानामध्ये खूप मोठी रंगलेली आहे. थोडस आपण पाहतोय मैदानामध्ये इथे वेळ जरूर दिशेने घेतला जाणार आहे. फेअर डिलिव्हरी चेंडू डॉट धावफलक इथे आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती धाबा जर आपण इथे पाहिले गेले तर 47 धाबा आहेत. 3 फलंदाज आपण पाहतोय आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेले आहेत. आणि आता समीकरण थोडंसं बदललं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 7 आणि या 7 चेंडूंमध्ये 15 धाब्यांची गरज आहे. 7 चेंडू 15. ओम तयार असेल पुन्हा एकदा. कोलवट टप्प्याचा बॉल जमीन समांतर फटका आपण पाहतोय खेळून काढला जाईल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल तरी आली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न डेंजर एंडला मयूर परंतु 2 धावा यशस्वीपणे तिथे मैदानामध्ये घेतल्या जात आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल मयूर बालघरे. षटक क्रमांक संपलं जात आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 49 धाबा शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायचे आहेत 13 धाबा. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब शिरूर संघ जो काही वेळ आपण दिलेला आहे तो वेळ संपलेला आहे. त्यामुळे तुम्हाला शेवटचं षटक एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेऊन गोलंदाजी आता करावी लागेल. इथे आपण पाहतो शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 13 धाब्यांची गरज आहे. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी 13 रन की जरूरत. बिग फाइट काटेकी टक्कर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सुरू झालेली आहे. संघर्ष आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. पायचे मैदानामध्ये अमोल जाधव आणि दुसऱ्या बाजूला मयूर बालघरे ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. 6 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. एका बाजूला मावळ देवरूडचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला शिरूरचा संघ आहे. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर नदीम अन्सारी. बोला. टाइम संपलेला आहे. एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करायची आहे. आमचे जे काही स्टॉप क्लॉकचे जे काही आयोजक आहेत त्यांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे आम्ही सूचना देतोय. जवळपास 30 मिनिटं प्लस एक इनिंग झाली सुरू आहे. 30 मिनिटं संपून गेलेत. तर आता पाहिजे शेवटचं षटक असणार आहे. नदीम अन्सारी जो आपण पाहतोय गोलंदाजीसाठी असणार आहे. दुसऱ्या बाजूला मयूर बालघरे. एका बाजूला अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट आहे. एका बाजूला मावळ आहे दुसऱ्या बाजूला शिरूर आहे. 6 चेंडू 13 धाव्यांची गरज. पहिला बॉल खडे खडे चेंडू खेळून काढला जाईल लॉंग ऑफला आणि तिथे आपण पाहतोय टिपलाय झेल परतावा लागेल मयूर बालघरेला. बिग विकेट. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती नदीम अन्सारी यांनी यांचा अनुभव दाखवलेला आहे. आणि आता मैदानामध्ये पाहायचंय पुन्हा एकदा
मॅचकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय. पुण्यात आपण पाहतो इथे नदीम अन्सारी जो गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. तर स्ट्राईकवरती न्यू बॅटर हितेश नडार. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 13 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. नदीम तयार आहे आणि या दरम्यान परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, विकेट. थँक्यू डिसे. हितेश नडार ज्या पावलाने गेला त्याच पावलाने तो मागे देखील परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज दाखल इथे होईल. तुषार ढोले उर्फ फकड्या. शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 4 गेंदे और जीतने के लिए अभी भी 13 रनों की जरूरत. नदीम अन्सारी काय गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूंमध्ये 2 लागोपाठचे विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती नदीम अन्सारी. कोलवा टप्प्याचा बॉल सर्व बॅटने फटका आपण पाहतो खेळून काढला जाईल लॉंगॉनला. सिंगल तर तिथे आपण पाहतो घेतली जाणार आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 50 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 3 आणि 3 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. बारा चेंडूमध्ये 21 धावेची गरज असताना ओम माळीने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, संघाला कमबॅक करून दिलं. नदीम अन्सारी गोलंदाजीसाठी आले. पहिले 2 चेंडूवरती 2 विकेट आल्या. हा चेंडू इथे पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल तर इथे घेतली जाते. 2 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज आहे. काय संघर्ष पाहायला मिळाला. संतोष सर असं म्हटलं होतं की बिन सावन बरसात नहीं होती, सूरज डूबे बिना रात नहीं होती, अब कुछ हालात ऐसे है बिना संघर्ष या शुरुआत नहीं होती. शेवटचे 2 चेंडू 11 बनवायचे आहेत. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. नदीम अन्सारी पुन्हा दबायचं तयार असेल तर स्ट्राइक ऑन तुषार ढोले. यावेळी पाहायचे लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. सामना अजूनही आहे. क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करता येत नाही. 52 धावा धावलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 2 बनवायचे 10 धावा. तुषार ढोले मध्ये ती ताकद आहे, ती क्षमता जरूर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुण्यात पाहायचा. यावेळी इलेक्शनच्या बाहेर असणारा चेंडू तिथे आपण पाहतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जरूर कळवली आहे आणि तिथे DRS. तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहतोय शेगणीची घेतली जाईल. काय मॅच आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पण इथे मैदानामध्ये पाहतोय. सामना कुठल्या दिशेला जाणार. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर यशवंत व पाचोंगे स्पोर्ट क्लब शिरूरचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला राहुल शेठ मकाले स्पोर्ट क्लब अर्थात निलेश भाऊ तर स्पोर्ट क्लब देहरोड मावळचा संघ आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे येणार आहे. शेवटचे आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. माणूस हा संघर्षातून घडत असतो. आज पाहिजे मैदानामध्ये स्वतःला इथे सिद्ध करेल का. आज हिरो होण्याची संधी आहे तुषार ढोलेला पुन्हा एकदा. टाकेचे घाव सोसल्याशिवाय तुम्हाला देवरूप येत नाही. सच हम नहीं सच तुम नहीं सच है संघर्ष. जिसने जीवन को भी जीना सिखा दिया हो वो जीवन है संघर्ष. शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावेंची गरज. नदीम अन्सारी तयार. स्ट्राइक ऑन तुषार ढोले.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. रणजित चुनले ते कव्हर करेल, सिंगल तर इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार इथे कळवलेला आहे. एक धाव इथे आली. शेवटचा तर एक चेंडू शिल्लक असेल आणि एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पात्रता बनवायचे आहेत. 8 धावा, एक चेंडू आणि 8 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. आता क्रिकेट आहे आणि असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही. एक चेंडू 8 आणि इथे पाहायचे मैदानामध्ये चेंडू इथे डॉट. नदीम अन्सारी काय गोलंदाजी केली, वा. आपल्या अनुभवाचा त्यांनी आज मात्र पुरेपूर इथे वापर केला. आपला अनुभव त्यांनी इथे दाखवलाय आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल इथे होतोय. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब शिरूर संघ विजय संघाचे अभिनंदन. हार्डलक देवरोड मावळ संघ. लाला दौंड, खऱ्या अर्थानं लाला दौंडने चांगली सुरुवात करून दिली. 8 चेंडूमध्ये 16 बनवल्या. मयूर बालगरे 11 चेंडूमध्ये 14, उमेश नाडू 4 चेंडूमध्ये 5, आकाश शिंदे 3 चेंडूमध्ये 5, नॉट आउट राहिले. अमोल जाधव 7 चेंडूमध्ये 7, हितेश नाडार पहिल्या चेंडूवरती आउट झाले. तुषार डोले 2 चेंडूमध्ये 2. बॅटिंग ऑर्डर पाहिजे तसा स्टार्ट जरूर चांगला मिळाला, परंतु त्यानंतर तो स्टार्ट कंटिन्यू करता आला नाही. गोलंदाजीवरती थोडंसं आपण नजर टाकणार आहे. यशवंत पाचंगे स्पोर्ट क्लब शिरूर संघाची गोलंदाजी अप्रतिम राहिली. संदीप यांनी एक षटक टाकलं. एका षटकामध्ये त्यांनी 8 धावा खर्च केल्या. 2 चेंडू डॉट आले. विकास जाधव 2 षटकामध्ये 25 धावा महागडी जरूर ठरले. 2 विकेट आल्या. इथे संदीप जर आपण पाहिलं तर त्यांनी देखील एक षटक टाकलं. 1 विकेट, 1 डॉट चेंडू आला. ओम माळीचं खरं तर मी विशेष कौतुक करेल. एक षटक टाकत असताना अवघ्या 8 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एकही विकेट मिळाली नाही. परंतु शेवटचं षटक 6 चेंडू 13 धाव्यांची गरज असताना काय गोलंदाजी केली नदीम अन्सारी यांनी. पावघ्या 5 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्या. महत्वाचे 3 चेंडू डॉट टाकले त्यांनी. आणि मॅन ऑफ द मॅच आपण किताब याक्षणी देणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल नदीम अन्सारी यांच्या नावावरती. बॅटिंग करत असताना 25 धावा आणि गोलंदाजी करत असताना स्लॉगवरचं षटक. 2 विकेट मिळवणारे नदीम अन्सारी ठरतात या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण यश ठिकाणी जो देणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब याक्षणी दिला जाईल. चला नदीम अन्सारी तुम्हाला विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. यानंतरची होणारी मॅच जी आपण मैदानामध्ये पाहणार आहोत